सॉरी, तुम्हाला पुन्हा एकदा त्रास देतोय मी. काय बाबा, तुम्ही सॉरी आणि थँक्यू म्हणून मला परक करू नका. असं नाही हो, कधी कधी असं मला वाटतं ना की मी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतोय. हे बघा, माझ्या जागी अर्पिता मॅडम हे सगळं करतायत असं समजा तुम्ही, म्हणजे तुम्हाला ऑकवर्ड वाटणार नाही. हा हॉलचा पत्ता आहे सरोजिनी हॉल आहे. ठीक आहे, चालेल. मी निघू, जरा घाई आहे. हे सगळं काम संपून मला नामस्मरणाला जायचं. आज स्वामींची पुण्यतिथी आहे ना. हा बरं, त्यांना माझा नमस्कार सांगा. हा, आणि त्यांना म्हणावं कृपा असू दे आमच्यावर. चल येतो. हा आहे का यांचा डिलिव्हरी बॉय? तरीच श्री स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ही अर्पिता मोबाईल वापरत नाहीये ना, याच्याकडे बारीक लक्ष ठेवायला हवं. नामस्मरणाचा कार्यक्रम सरोजिनी हॉलमध्ये चाललाय हे समीरला कळता कामा नये. समीर, मला तुमच्या जोडीने नमस्कार करायचा होता. माहित नाही का, पण जेव्हा आपण जोडीने एखादी गोष्ट करतो ना, तेव्हा त्या गोष्टीतला गोडवा खूप वाढतो. मनाला वेगळंच बळ मिळतं. पण ठीक आहे, जशी स्वामींची इच्छा. जरा मागे सरकार. ये ग बस. अजून सरका. चला नामस्मरणाला सुरुवात करूया. कोणी अधिक येणार असेल तर त्यांना नामस्मरणात सहभागी होता येईल, पण आता उशीर नको. समीरला सरोजिनी हॉलचं नाव कळायला पाहिजे. ते डायरेक्ट इथेच येणार आहेत ना, आणि त्यांना अजून पत्ता पण माहित नाहीये. त्या राजसी मॅडमने इथे येईपर्यंत हॉलचं नावच कळू दिलं नाही.
ऐक सावकाश इथे इथे बसूया. हळूहळू. काय झालं? पाय मुरगळला? हो पाय मुरगळलं. दुखतं? हो कुठे? इथे? व्हॉट एव्हर हॅपन्स, मी तुला समीरला मेसेज करूच देणार नाही अर्पिता. आजचं नामस्मरण काही लाभणार नाहीये तुला. तुझा कसा बँड वाजतोय ना बघ आता. सॉरी. कालच्यासारखा कुणाला संशय येऊ नये म्हणून मुद्दाम चाळीबाहेर बसून राहिलो ते बरं झालं. आता कुणाला संशय येणार नाही आणि प्रश्नही विचारणार नाहीत. दुपारच्या एवढ्या उन्हात वणवण झाली असेल ना? दमला असाल ना चाळीच्या बाहेर बसून बसून? काय नाही, मांजर डोळे मिटून दूध पिते, तिला वाटतं आपल्याकडे कुणाचं लक्ष नाहीये. पण ना म्हणजे तुम्ही म्हणजे समीर आला होता डब्बे न्यायला. हो ना? ते हातात पाणी आहे तुमच्या. सांगा हे खोटं आहे? बाबा हो, तो समीर तुमच्याकडून टिफिन घेऊन डिलिव्हरीसाठी गेला हे बघितले मी नीट मगाशी. आमच्याशी खोटं बोललात? लपवालपवी केलीत का? अहो चाळीतल्या लोकांनी आम्हाला सांगितलं असतं आणि आम्हाला माहितीच नाही हे कळलं असतं तर आमची किती लाज गेली असती. पण माझं म्हणणं आहे, त्याची मदत घ्यायचीच कशाला? त्या माणसाने सत्यानाश केला या घराचा, तुम्ही त्याचीच मदत घेताय. कल्याणी तोंड सांभाळून बोला. समीरमुळे या घराची अब्रू ऐनवेळी वाचली आहे, माहितीये ना तुम्हाला? त्याच्यासारखा समंजस आणि तत्व पाळणारा मुलगा आपला जावई आहे याचा खरं तर अभिमान वाटायला हवा आपल्याला. बस बस बस. थँक्यू. नामस्मरण? बाबा तर म्हणाले होते गेट टुगेदर आहे इथं. आता चुकीचं आहे की काय? सरोजिनी सभागृह. आणि त्याने आपल्या घराचा सत्यानाश्वर काही केलेलं नाहीये. आपलं घर पुन्हा उभं राहण्यासाठी तो धडपडतोय. स्वतःचा व्याप सांभाळून आपल्याला मदत करतोय. कळत नाही का तुम्हाला? सांगून ठेवतो, त्याच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाही मी. हा. देवा देवा देवा, केवढा पुळका त्याच्याबद्दल. एक शब्द ऐकून घेत नाही त्याच्याविषयी. तो काय आपलं घर सावरणार? त्याच्याचमुळे या घराची अशी अवस्था झालीये. नाहीतर आज आपण सुखात ऐश्वर्यात असलो असतो. विराज सारख्या राजेशाही माणसाबरोबर ठरलेलं लग्न या माणसामुळे मोडलं.
माझ्या स्वप्नांची सगळी राख केली ते. हो तो विराज मनाचा कोतेपणा दिसला ना त्याचा. माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शंका घेतली, त्याने लग्न मोडलं आणि ऐनवेळी समीर आला आणि त्याच्यामुळे माझ्या अर्पिताचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं. आणि राहिला प्रश्न तुझ्या स्वप्नांचा, तर ती चुकीचीच होती ग. आणि तुझ्या स्वप्नाची किंमत ना माझ्या मुलीचं आयुष्य असू शकत नाही ग. घ्या अजून तिचीच बाजू घ्या. तिला पाठीशी घाला, समीरला पाठीशी घाला आणि आमच्या मनाचा विचारच करू नका. तुझ्या मनाचा विचारच करत आलोय आतापर्यंत. 2 वेळचं व्यवस्थित खायला मिळावं ना म्हणून धडपड चालली आहे माझी, आणि त्यात मला समीर मदत करतोय. कळत नाही का तुम्हाला? त्याच्या मागे ठामपणे उभा राहणारच आहे मी. जावई असून सुद्धा त्याला कर्तव्याची जाणीव आहे. आणि तुम्हाला तुमची कर्तव्य दिसतच नाहीयेत. काय करू त्याला मी, सांगा ना. माझा स्वतःचा मुलगा हातपाय गाळून बसलाय, अशा वेळेला समीर मदतीला आलाय ना. आणि मी तुम्हाला सांगून ठेवतो, मी त्याची मदत घेणार आणि त्याच्याबरोबर काम करणार. मला अभिमान आहे माझ्या जावयाचा. कोणी तोंडातून एक शब्द काढायचा नाहीये. हॅलो बाबा, बिझी आहात का तुम्ही? नाही नाही, बोला ना. जावई बापू, डिलिव्हरी झाली ना? नाही, थोडा गोंधळ झालाय. तुम्ही मला पत्ता बरोबर दिलाय ना? हो. काय झालं? त्या मुलीने ज्या कागदावर मला ऍड्रेस दिला होता ना, तोच कागद मी तुम्हाला दिलाय. काही प्रॉब्लेम झालाय का? थोडासा. पण तुम्ही नका काळजी करू, मी बघतो काय करायचं ते. मी फक्त कन्फर्म करायला फोन केला. ठीक, बाय. पत्ता तर बरोबर आहे म्हणाले बाबा, पण इथे गेट टुगेदर कुठे दिसत नाहीये. इथे तर नामस्मरणाचा कार्यक्रम आहे. आज स्वामींची पुण्यतिथी आहे, त्यामुळे जागोजागी नामस्मरणाचे सोहळे असणारच. कदाचित या हॉलचे 2 भाग असतील. एकीकडे गेट टुगेदर आणि एकीकडे नामस्मरण असं चालू असेल. आज जाऊन पाहतो. ठीक आहे, आता दुखत नाहीये ना? नाही, ठीक आहे. थँक्यू मसाज केल्यासाठी. अहो थँक्यू काय त्यात. स्वामींचं नामस्मरण सुरू असताना तुम्हाला मदत करता आली. स्वामींची सेवा झाली असं समजेन मी. बरं, तुम्ही आराम करा, मला आज जरा महत्वाचं काम आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. एक मिनिट, स्वामी समर्थ. जय जय मला तिथे बसवतात प्लीज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री बरं, ठीक आहे. समर्थ. जय जय स्वामी सावकाश. समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी 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 समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी
समीरला जर मेसेज पोचला, त्या हॉलचं नाव आणि पत्ता कळला तर सगळंच संपेल. तो त्या डब्यांची डिलिव्हरी घेऊन येणारच नाही आणि माझा सगळा प्लॅन फ्लॉप होईल. झाला प्लॅन फ्लॉप. अहो काय आणलंय तुम्ही एवढं? काय काम आहे तुमचं? अहो फॅमिली गेट टुगेदर आहे ना, जेवणाची ऑर्डर घेऊन आलोय. इथे कोणतं फॅमिली गेट टुगेदर नाहीये, पार्टी नाहीये. इथे स्वामींचं नामस्मरण चालू आहे. माहितीये मला, पण इथे दुसरं कुठलं असेल का? म्हणजे दुसरं सेक्शन आहे जिथे पार्टी सुरू आहे? नाही, तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. हे एकच सेक्शन आहे इथे. अहो असं कसं होईल? मी पत्ता चेक करून आलोय. जरा तुम्ही बघा ना दुसरीकडे कुठे आहे का. हो तुम्हाला सांगितलं ना एकदा, इथे फक्त आणि फक्त नामस्मरण चालू आहे. अहो पण मला हाच पत्ता दिला होता. हो तुम्हाला एकदा सांगितलं ना, इथे पार्टी वगैरे काही नाहीये. अहो मी पत्ता चेक करून आलोय, तेच सांगतोय. निशिकांत पुरोहित यांच्याकडे ऑर्डर दिली होती, मी डिलिव्हरी द्यायला आलोय ऑर्डरची. समीर, अरे प्लॅन तर सक्सेसफुल झालाय. समीर, हे डिलिव्हरी बॉयचं काम कधीपासून करायला लागलास तू? आणि ते पण अर्पिताच्या घरचं काम. काय ग, नवरा आहे ना तुझा? समीर चांगला आहे म्हणून त्याच्या चांगुलपणाचा असा गैरफायदा घेतेस तू? तुझ्या माहेरची कामं काय करायला लावतेस तू त्याला? हा, म्हणजे तू एकदम नोकरच बनवून टाकलंस त्याला. स्वयंपाकाचं कराल तुम्ही सगळे मिळून मॅनेज, पण डब्यांच्या डिलिव्हरीचं कसं करणार आहात? अगं दुसरं कोण बघणार? मी आणि बाबाच करतोय मॅनेज. मला वाटतं त्या डब्यांच्या डिलिव्हरीचा काहीतरी इश्यू असणार. मी ना स्वतःच तिकडे जाऊन बघते काय गडबड आहे ते. हे बघा, तुम्ही असं काही करू नका. एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली तुम्ही समीर. याच विषयावर बोललेले तरीही काही नाही सांगितलं मला. समीरचे घात केला हो ह्या पोरीने. म्हणजे मी माझ्या समीरला असं मखरात बसवत होते मानाने,
आणि ही त्याला रस्त्यावर वणवण करायला लावतीये. समीर चांगला आहे, सगळ्यांना सांभाळून घेतो, हे सगळ्यांना माहिती आहे. तो बायकोचं ऐकतो, बायकोची कामं करतो, म्हणून त्याच्याकडून काही करून घ्यायचंस? हा काय डिलिव्हरी बॉयचं काम, ते पण त्याच्या सासरकडच्यांसाठी. समीरची म्हणजे समीरला नवरा म्हणून आणि जावई म्हणून काही किंमत आहे की नाही हो? हातात घेऊन जे उभं आहेस ना ते ठेव खाली, ठेव. शी समीर, लाज वाटायला पाहिजे तुला. न बायकोचा बैल म्हणते ते पुन्हा पुन्हा सिद्ध करायचं ठरवलंयस वाटतं तू. आई अगं काय मगाशी जाताना तू काय बोललास आम्हाला? काय बोललास? ऑफिसच्या कामासाठी बाहेर जातो, हे तुझं ऑफिसचं काम? जॉब सोडलास आणि हिच्या माहेरी जॉब धरलायस तू? हे बघ, आपण हे सगळं घरी गेल्यावर बोलू. आत्ता इथे आपण कार्यक्रमाला आलोय, तो झालं की आपण घरी जाऊ, मी सगळं सविस्तर सांगतो तुम्हाला. तोपर्यंत प्लीज कोणीही गैरसमज करून घेऊ नका. प्लीज. घरी जाऊन काय वेगळं सांगणार आहेस तू आम्हाला? झालं की इथेच उघड. बायकोची गुलामी तर करतच होतास, आता हिच्या माहेरच्यांची पण करतोयस. हिने भाग पाडलं ना तुला हे सगळं करायला? हे अगं असं काही नाहीये, त्यांना काही माहिती नाहीये, त्यांचा काही संबंध नाही या सगळ्याशी. तर तू आम्हाला सांगायचं आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा. म्हणे हिचा काही संबंध नाही. ही आणि हिचे घरचे आधी मुलगी गळ्यात बांधली आणि आता जावायला राबवतायत, हो ना? काय रे, हे एवढंच करतोय का तिच्या घरी जाऊन स्वयंपाक करतोयस, धुळी भांडी काही केर, कचरा? बोलतेस का तू? अर्पिता मॅडम आपल्या घरची कामं करत नाहीत का? मग मी थोडा हातभार लावला तिकडे तर काय आकाश कोसळणार आहे का? तू कुठलाही अर्थ कुठेही जोडतेस. ग त्यांनी खरंच काही केलं नाहीये. तिला वाचवण्याचा प्रयत्न करू नको समीर. चांगलंच ठाऊक आहे, तिनेच तुला हे करायला भाग पडलं. नाही, माझ्या आणि हे जरी तुझ्या मनाने करत असशील ना, तरी हिला सांगितल्याशिवाय विचारल्याशिवाय तू राहणारच नाही. अर्पिता मॅडमला काय वाटत असेल, ते काय विचार करत असतील? मी सगळं लपवलं त्यांच्यापासून, त्यांनी विचारूनही लपवलं, पण मी त्यांना त्रास होऊ नये म्हणूनच सांगितलं नव्हतं. आज कित्येक पटीनं त्रास होतोय त्यांना. आणि तू को लाज वाटत नाही तुला? माझ्या समीर कडून हे काम करून घेतेस? अगं बोल ना. आई अगं मी खरंच काही केलं नाही. आला लगेच वकिली करायला. हे सगळं करताना तुला आमचा विचार नाही आला डोक्यात समीर? इकडे बघ माझ्याकडे. चला निदान विश्वासात घेऊन आम्हाला सांगावंसं विचारावंसंही वाटलं नाही तुला? समीरजी, ऍक्च्युली मला आधी डाऊट आला होता,
पण आत्ता कन्फर्म झालं. समीर, ऑनेस्टली सांग मला, तुझी नोकरी नक्की गेली की आहे? म्हणजे गेली आहे म्हणून तू हे सगळं करतोयस का? कारण गेले काही दिवस तू जे काही वागतोयस ना, त्यावरून मला तरी काहीतरी वेगळंच वाटतंय. आणि कामावर कोण जाणार आहे? जायचंय, पण मी सांगेन तिकडे की मी दुपारनंतर येईल. आज सगळ्या रेस्टॉरंटचं इन्स्पेक्शन करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, त्यासाठी बाहेर होतो. 2 ठिकाणचं झालं, आता मध्ये वेळ होता म्हणून जेवायला घरी आलो. तुझं वर्क प्रोफाईल आजकाल जरा विचित्र झालंय का रे? रोज काहीतरी वेगवेगळंच सांगतोस. बरोबर बरोबर बोलतेस तू. समीर, तू नोकरीवर असताना तू हे काम कसं काय करतोस? म्हणजे एवढा वेळ कुठून मिळतो? का दांड्या मारतोयस तू कामावर? दांड्या मारतोय म्हणजे तुझा पगार कापला जाणार. तरीच पगाराचा विषय निघाल्यावर तू हल्लीच चपापायला लागल्यास. इंटेन्सिव्ह मिळाल्यानंतर ते मिळाल्यानंतरही तुझा पगार कमी कसा काय? बोल ना. अच्छा, म्हणजे स्वतःच्या घराला दिलंय सोडून वाऱ्यावर आणि हिच्या घरच्यांची मदत करतोयस तू. 24 तास हे काम करत असल्यावर तुला कंपनीने अजून कामावर कसं ठेवलंय रे? का यातही लपवाछपी करतोयस? अरे बोल ना, बोल. तुझी नोकरी गेली आहे ना? बोल समीर. जाणारच. बॉसच्या होणाऱ्या बायकोला घेऊन पळालास ना? आई बास, आपण हे थांबूया आता. घरी जाऊन बोलू हे सर. घरी नाही, आत्ताच. तुला स्वामींसमोर कबूल करावं लागेल. सांग मला, तुझी नोकरी गेली आहे की नाही? समीर बोल, गेली आहे की नाही? गेलीये तुझी नोकरी, गेली. तुझी नोकरी गेली आहे आणि तू हे आम्हाला आत्ता सांगतोस, ते 10 वेळा विचारल्यानंतर. म्हणजे इतके दिवस सराईतपणे खोटं बोललास तू माझ्याशी. आता बोल, आता बोल ना, नोकरी हिच्यामुळे गेली नाही. बोल. हो ताई, काय चाललंय? तुमचे प्रश्न घरी सोडवा. कृपया नामस्मरणात अडथळा येऊ देऊ नका. अहो, या मुलीमुळे माझ्या मुलाची नोकरी गेली. हो, अजून काय काय घडवणार आहेस तू? घर पण हिच्यामुळेच जाणार आहे. मला लोकांना टेन्शन येऊ नये म्हणून समीरने नोकरीबद्दल सांगितलं नव्हतं. म्हणजे हे सगळं तुला माहिती होतं? बघितलंस आई, बघितलंस, हिला सगळं माहिती होतं. समीर तर हिच्या आहारी गेलाच आहे, पण हिने सगळं लपवून ठेवलं. काय नशीब काढलेस गाय, ही असली खोटारडी सून मिळालीये तुला. तिच्यामुळे तुझी नोकरी गेली ना? हो ना? तू हिच्यासाठी त्यांच्याशी भांडलास,
तेव्हा विचार नाही आला आमच्याबद्दल डोक्यात तुझ्या? आमचं काय होईल? तुझा पगार घरात येणं बंद झाल्यावर आमच्यावर, आपल्या घरावर काय वेळ येईल याचा जरा सुद्धा विचार आला नाही. बरोबर आहे, कशाला करशील आता आमचा विचार? कोण आम्ही तुझे? आता सगळं हीच आहे ना तुझं? आई प्लीज, खबरदार खबरदार मला आई म्हणालीस तर. सरचं घर वाऱ्यावर सोडून तुझ्या माहेरच्या लोकांसाठी याला राबवून घेते, लाज वाटत नाही तुला? उगाच नाही म्हणत, तू ना माझ्या घरची सून होण्याच्या लायकीचीच नाहीयेस.